नाशिकमध्ये गेल्या 10 दिवसापासून कांदा लिलाव ठप्प आहे। लेवीबाबत तोडगा न निघाल्यानं जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत। धुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत विमा कंपनीला नुकसानाबाबतची माहिती दिली, पीक विमा काढला। मात्र महिना उलटून गेला तरीही पीक विमा कंपनीचे कर्मचारी बांधावर पोहोचले नाहीयेत। तर राजकीय मंडळी निवडणुकीत गुंतल्यानं शेतकरी संताप व्यक्त करतात। यंदाचा मार्च महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवण्यात आलेला आहे। ऑल निनो आणि हवामान बदलामुळेच पृथ्वीच्या तापमानात सातत्यानं वाढ होते। त्यामुळे मार्च महिन्यात तापमानानं नवा विक्रम नोंदवलाय। तीर्थक्षेत्र देहूनगरीत विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आलेली आहे। उन्हाळ्यात मूर्तींना थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप लावला जातो। संत तुकोबारायांच्या मंदिरातील सेवकांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईला चंदनाची अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस सुगंधी उटी लावण्यात आली। यासोबतच विठ्ठल रखुमाईला विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्तानं हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेत। मंदिराच्या गाभाऱ्याला फळांची सजावट करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील भरवस फाटामध्ये तुकोबांचा सदेह वैकुंठगमन सोहळा पार पडला। यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। विविध तालुक्यातून भाविकांनी 1.25 लाख मांडे, 1 लाख लिटर दूध आणून दिलं। तसंच 80 क्विंटल भात आणि 25 टँकर आमटी या महाप्रसादासाठी तयार करण्यात आली। 1.5 लाख भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। नाशिकच्या नांदगाव जवळील मल्हारवाडीत खंडेराव महाराजांची यात्रा पार पडली। खंडेराव महाराजांची प्रतिमा, मुकुट, पालखी आणि मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आली। यात्रेनिमित्तानं 12 गाड्या ओढण्यात आल्या। 12 गाड्या पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। मावळमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा खून करण्यात आलाय। दारूच्या नशेत मृत तरुणाचा मित्रांसोबत वाद झाला होता। याच वादातून त्याचा खून करण्यात आला। या प्रकरणी तळेगाव MIDC पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत।